स्वानंदीचा मोठा खुलासा. अंशुमन आणि मल्लिकानेच केले आजीचं अपहरण. झी मराठीवरील विण दोघातलीही तुटेना या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की स्वानंदीने सगळ्या कुटुंबाला एकत्र जमवलंय आणि थेट असा आरोप केलाय ज्यामुळे घरातले सगळेच जण हादरून गेलेत. आजीच्या अपहरणामागे अंशुमनानी मल्लिका काकूचाच डाव आहे असं तिने सगळ्यांसमोर सांगितलंय आणि तिने असंही स्पष्टीकरण दिलंय की अंशुमनवर आधीपासूनच लाखोंचं कर्ज असल्याचं समोर आल्यानंतर आजीचं अपहरण होतं आणि यामागे अंशुमनचा हात असू शकतो असा आरोप डायरेक्ट स्वानंदी करते. एवढंच नाही तर ती या कटात मल्लिकाचाही तितकाच सहभाग आहे असं सुद्धा सगळ्यांना सांगते. आता स्वानंदीचा आत्मविश्वास पाहून तिच्याकडे याबद्दल काही ठोस पुरावे आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो. तर दुसरीकडे मात्र स्वानंदीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मल्लिकाच्या चेहऱ्यावर धक्का आणि घाबरलेले हावभाव दिसतात. आता ती खरंच निर्दोष आहे की सत्य बाहेर आल्यामुळे ती हादरली आहे हे सगळं येणाऱ्या भागात पाहायला मिळेलच. परंतु विण दोघातली तुटेना या मालिकेच्या मागील भागात आपण असं पाहिलं होतं की आजी मंदिरात गेली असताना अचानक एक गाडी येते आणि आजीला किडनॅप करून घेऊन जाते. त्यानंतर समर आणि स्वानंदीला पैशांच्या मागणीसाठी फोन येतो. इतके पैसे द्या तेव्हाच आम्ही आजीला सोडू. त्यानंतर मात्र समर आणि स्वानंदी आजीला सोडण्यासाठी प्रयत्न करतात आणि आता स्वानंदी समोरच सत्य आलंय की अंशुमन आणि मल्लिका यांच्या कटामुळेच आजीचं अपहरण झाले आणि अंशुमनला पैशांची गरज आहे म्हणून त्याने आजीचं अपहरण करून समरकडून पैसे काढण्याचा त्याचा प्लॅन आहे असं स्पष्टीकरण तिने घरच्यांसमोर दिले. आता या आरोपानंतर समर नेमका कोणावर विश्वास ठेवणार? तो आपल्या बायकोची बाजू घेणार की आरोपामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न करणार? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजीची भूमिका काय असेल? स्वानंदीने केलेले आरोप हे घरातील नातेसंबंध कायमचे बदलणार का की येणाऱ्या भागात काही ट्विस्ट पाहायला मिळतील? हे सगळं आपल्याला येणाऱ्या भागातच पाहायला मिळेल. तुम्हाला विण दोघातलीही तुटेना या मालिकेतले ट्विस्ट कसे वाटतायत कॉमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.